गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण सगळ्यात आधी जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. माझे नाव श्रीमती कोष्टी स्वाती चंद्रकांत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरहाणनगर. आणि आज आपण हा जो सेशन सुरू केलेला आहे प्रश्नपत्रिकांचा, या प्रश्नपत्रिकांच्या सरावामध्ये आज आपण इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. बघा, आजचा विषय सुरू करण्याच्या आधी किंवा प्रश्नपत्रिका सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटीशी हिंट देणार आहे किंवा एक छोटासा मेसेज देणार आहे की हार्डवर्क इज द की ऑफ सक्सेस. म्हणजे बघा बाळांनो, की तुम्ही जे परिश्रम करणार आहात त्यावरच तुमचं यश अवलंबून आहे. तसं पाहायला गेलं तर मला म्हणायचं की यू आर ऑल लकी स्टुडंट्स, कारण जिल्हा परिषदेमार्फत ऑनलाईन तज्ञ शिक्षक तुमच्या ऑनलाईन तासिका घेत आहेत. या ऑनलाईन तासिकांच्या सरावानंतर आता आपण प्रश्नपत्रिकांचा सराव सुरू करत आहोत आणि घरात बसून ऑनलाईन तासिकांच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळं मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. चला तर मग आपण सोडूयात का इंग्रजी विषयांची प्रश्नपत्रिका. बघा बाळांनो, आपण इंग्रजी विषय जवळजवळ 8 युनिट आणि 30 सब युनिट, या 30 सब युनिट मधून आपण भरपूर अभ्यास केलेला आहे. तुम्ही भरपूर ज्ञान मिळवलेलं आहे आणि आता त्या मिळवलेल्या ज्ञानाचं उपयोजन आपण कसं करायचं या ठिकाणी आपण हे पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी तुम्ही खूप छान अभ्यास करताय, खूप छान परिश्रम घेताय आणि तुम्ही आता जो अभ्यास करणार आहात तो सगळा अभ्यास तुम्हाला या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. तर मग करूयात का सुरुवात प्रश्नपत्रिका सोडवायला? ओके, ठीक आहे. चला आपण प्रश्नपत्रिकाकडे जाऊया. तर सेक्शन 1 ही आपण इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. बघा, इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन 1st to 3rd आपला पहिला प्रश्न आहे हा, आणि त्यासाठी पॅसेज दिलेला आहे. पहा, या पॅसेजचं रीडिंग आपण करणार आहोत. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. या ठिकाणी पहा की आपण आधी पॅसेज रीड करूयात. बघा, मनी is my favorite cat. Every morning, mother gives her some milk. Sometimes she catches a mouse near the garbage pit. She likes climbing trees and watching the birds. बघा, पहिलीपासून आपण इंग्रजी शिकत आहोत, त्याच्यामुळं हा इंग्रजीचा हा जो परिच्छेद, हा जो पॅसेज आपण बघतोय अतिशय सोपा तुम्हाला वाटला असेल. यामध्ये बघा, मनी इज माय फेवरेट कॅट, म्हणजे मनी ही माझी आवडती मांजर आहे. एव्हरी मॉर्निंग मदर गिव्स हर सम मिल्क, रोज सकाळी आई तिला दूध देते. समटाइम शी कॅचेस अ माउस नियर द गार्बेज पिट. बघा, या ठिकाणी शी कॅचेस अ माउस नियर द गार्बेज पिट म्हणजे कचरा कुंडी जवळच्या खड्ड्याजवळ ती कधी कधी उंदराला पकडते. शी लाइक्स क्लाइम्बिंग trees and watching the birds. तिला झाडावर चढायला आणि पक्ष्यांना पाहायला आवडतं. बघा, पॅसेज किती सोपा होता की नाही? अतिशय सोपा हा पॅसेज, आणि त्यामध्ये आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट डज मनी कॅच? बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. पॅसेजच मनीवर आधारित आहे आणि मनी, व्हॉट डज मनी कॅच, मनी काय पकडते आहे? बघा, ऑप्शन फर्स्ट ए पिट, पिट म्हणजे खड्डा. बघा, आता खड्डा पकडते का मनी? तर नाही. सेकंड ऑप्शन इज अ माउस. बघा, दुसऱ्या आपल्या ओळीमध्ये शी कॅचेस अ माउस, बरोबर की नाही? इथे आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, पण तरीही घाई न करता आपण ऑप्शन तिसरं पण पाहणार आहोत. थर्ड ऑप्शन इज मिल्क, मनी दूध पकडते का? तर नाही. मनी, फोर्थ ऑप्शन इज अ बर्ड, मनी बर्ड पकडते का? नाही. म्हणजे आपलं
या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपलं सेकंड ऑप्शन माऊस हे एकदम करेक्ट आहे. शाबास. बघा तुम्ही सुद्धा बऱ्याच जणांनी हे उत्तर मी वाचायच्या आधीच दिलेलं असणार आहे. तर मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 बाउन्स. जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. येस. दुसरा प्रश्न आहे फाइंड द ऑड टर्म म्हणजे चुकीचा शब्द शोधा. सोपा आहे की नाही प्रश्न? बघा बरं इथे काय काय शब्द दिलेले आहेत ते आपण पाहूया. ए मॉर्निंग, बी क्लाइम्बिंग, सी वॉचिंग. बघा शब्द पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की बी क्लाइम्बिंग आणि सी वॉचिंग हे दोन्ही शब्द हे ऍक्शन वर्ड्स आहेत. बरोबर की नाही? आणि पहिला जो आहे ऑप्शन ए हा मॉर्निंग. मॉर्निंग इज अ नाउन. ते काही ऍक्शन वर्ड नाही आहे. त्याच्यामुळे तो आपला वेगळा शब्द ऑड ऑड वर्ड येणार आहे. तर बघा आता ऑप्शन कडे जाऊयात आपण. द फर्स्ट ऑप्शन इज बी करेक्ट. बघा बी उत्तर बरोबर आहे का? नाही. सेकंड ऑप्शन इज सी करेक्ट. बघा सी म्हणजे वॉचिंग. वॉचिंग बरोबर येईल का? तर नाही. मग ते पण ऑप्शन ऑप्शन आपण बाद करणार आहोत. ऑप्शन नंबर थर्ड ए करेक्ट. ए ए करेक्ट म्हणजे ए मॉर्निंग आहे. बरोबर की नाही? आपण घाई न करता बघा परत चौथा ऑप्शन पण पाहणार आहोत. तर फोर्थ ऑप्शन इज ए बी सी ऑल करेक्ट. बघा ए बी आणि सी सगळेच्या सगळे करेक्ट आहेत का? नाही. म्हणजेच या ठिकाणी आपलं जो उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ए करेक्ट म्हणजे ए मॉर्निंग. मॉर्निंग हा शब्द या ठिकाणी ऑड म्हणून आपल्याला सांगता येईल किंवा आपण तो ऑप्शनला सर्कल करायचा आहे. सोपा होता की नाही प्रश्न? चला मग क्वेश्चन नंबर 3 तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. फाइंड द रनिंग वर्ड फॉर फ्री. बघा तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर मजा वाटली असेल ना? किती सोपा प्रश्न. रायमिंग वर्ड आपण दुसरी पासून शिकतोय हो की नाही? ते पण आपण ऑप्शन पाहूया. यासाठी कोणकोणते ऑप्शन्स आहेत आणि घाई करायची नाही हा. कारण अति घाई संकटात जाईल. अजिबात घाई न करता चला आपण ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 इज शी. ऑप्शन नंबर 2 इज गिव्ह. ऑप्शन नंबर 3 इज लाईक and ऑप्शन नंबर 4 इज फ्री. बघा फ्रीचा रायमिंग वर्ड आहे फ्री. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. बरोबर की नाही? सोपा आहे की नाही प्रश्न? चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा क्वेश्चन नंबर 4 इज फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा तुम्ही आता खूप सराव केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न निश्चित वाचायला सोपा जाणार आहे. बघा मी सेंटेन्स वाचते. मल्हार caught a big golden fish dash dash his net. आपण हा धडा शिकलोय ना मागच्या वर्षी. मल्हार caught a big golden fish dash dash his net. बरं कोणतं बरं प्रपोजिशन येईल इथे? बघूया ऑप्शन्स. ऑप्शन नंबर 1 in. ऑप्शन नंबर 2 on. ऑप्शन नंबर 3 over. and ऑप्शन नंबर 4 is upon. मग काय बरं येईल? शाबास. बघा तुम्ही सगळ्यांनी बरोबर उत्तर दिले. मल्हार caught a big golden fish in his net. in मग इन साठी पर्याय क्रमांक आहे ऑप्शन नंबर 1 इन. या ठिकाणी आपण एक नंबरचा पर्याय ऑप्शन निवडणार आहोत. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5. चूज द करेक्ट कंपॅरिझन फॉर ऍज टिमिड ऍज. बघा कंपॅरिझन म्हणजे काय? तुलना. तुलनात्मक शब्द आपण पाहिलेले आहेत हो की नाही? मग या ठिकाणी बघा ऍज टिमिड ऍज. टिमिड म्हणजे काय? शाबास. टिमिड म्हणजे भित्रा. मग भित्रा कोणासारखा बरं? बघा बघा कोणासारखा भित्रा? बघायचं ऑप्शन. बघा ऑप्शन नंबर 1 रॅबिट. ऑप्शन नंबर 2 एलिफंट. ऑप्शन नंबर 3 डिअर. ऑप्शन नंबर 4 वल्चर. भित्रा कोणासारखा असतं रे? हत्तीसारखा असतो का? नाही 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 नाही. मग
Yes, option number 1. Rabbit. Rabbit is correct answer. As timid as a rabbit. सोपा आहे प्रश्न. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 6. Look at the picture and select the correct conversation from the given option. बघा इथे चित्र दिसतंय. There is a picture. दिसतंय ना पिक्चर सगळ्यांना? पिक्चर मध्ये काय दिसतंय रे? एक छोटीशी मुलगी आहे, एक अंकल आहे आणि त्या मुलीच्या हातामध्ये काहीतरी आहे आणि ती घेतीये की देतीये? नाही, घेत नाहीये. हा बघा तिचा हात वरच्या बाजूने वळतोय, दिसतोय की नाही? आणि मग या ठिकाणी दिसतंय की ती मुलगी काहीतरी देतीये अंकलला. मग यासाठी करेक्ट कन्व्हर्सेशन कोणतं असणार आहे? बघायचे का ऑप्शन्स? चला बघूयात हा. फर्स्ट ऑप्शन इज ए सेज, एक्सक्यूज मी अंकल, इज दिस yours? B says, oh yes. बघा बरोबर दिसतंय का? एक्सक्यूज मी अंकल. बरोबर. छोटी मुलगी अंकलला म्हणतीये, इज दिस युअर्स? हे तुमचं आहे का अंकल? हो येस. त्यांना खूप आनंद झालाय, त्यांची वस्तू मिळाली. पण तरी पण आपण घाई करायची नाहीये. सेकंड ऑप्शन पण पाहूयात आपण. सेकंड ऑप्शन आहे ए सेज, थँक्यू सो मच फॉर दिस गिफ्ट. बी सेज, यू आर वेलकम. बघा गिफ्ट कोण देतं का इथे? तर नाही, गिफ्ट देताना आपल्याला दिसत नाहीये, त्यामुळे हा ऑप्शन बाद झाला. हा ऑप्शन नंबर 3. ए सेज, व्हॉट्स द टाइम? बी सेज, इट्स 2 o'clock. बघा इथे घड्याळामध्ये कोणी बघताना दिसतंय का? नाही, इथे तर घड्याळच नाहीये, क्लॉक नाही आणि वॉचही नाहीये. त्याच्यामुळं हा ऑप्शन सुद्धा काय झाला? कॅन्सल झाला, बाद झाला. आणि फोर्थ ऑप्शन इज ए सेज, कॅन यू प्लीज हेल्प मी? बी सेज, शुअर. इथे कोणी मदत मागते का? मुलगी मदत मागते का? अंकल मदत मागतात का? तर नाही. म्हणून आपला आन्सर काय येणार? करेक्ट, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1. ए सेज, एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स? बी सेज, ओ येस. शाबास, हा आपला राईट पर्याय आहे. आणि या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 साठी फर्स्ट नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 7. बरोबर, ही प्रश्न पाहिल्यानंतरच तुम्हाला मजा वाटली असेल, कारण हा प्रश्न तुम्ही अगदी रोज म्हणजे पासून बघताय ना. इथे काय करतोय आपण? शब्दांना 4 लाईन्स मध्ये कसं लिहायचंय आणि त्याला बरोबर आपल्याला बॉक्स मध्ये बसवायचंय बरं का. शब्दाला करेक्ट पेटी निवडायची, आपल्याला शब्दासाठी करेक्ट बॉक्स निवडायचा आहे. बघा इथे पहिला जो आहे लॅडर, त्यासाठी एल आपण काय करतो? कॅपिटल लिहितो, म्हणून तो वरच्या 3 ओळींमध्ये जातो. ए मधल्या 2 ओळींमध्ये, तर डी आणि डी हा वरच्या 3 ओळींमध्ये, तर ई आणि आर या मधल्या 2 ओळींमध्ये. बरोबर की नाही? मग याचप्रमाणे आपल्याला इंग्लिश हा शब्द करेक्ट बॉक्स मध्ये बसवायचा आहे. यालाच आपण काय म्हणतो? फॉर्मेशन ऑफ वर्ड. ओके नाही? मग बघा बरं, पर्याय क्रमांक 1 मध्ये इंग्लिश शब्द बरोबर बसेल का? ई तर बसणार, एन बसणार, अरे जी तर नाही बसणार. हो की नाही? कारण जी साठी आपण खालच्या 3 लाईनचा उपयोग करतो, त्याच्यामुळे जी तिथे काही येणार नाही. मग ऑप्शन नंबर 1 बाद झाला, कॅन्सल झाला. ऑप्शन नंबर 2 मध्ये बघूया. ई बरोबर बसणार, अरे पण एन नाही ना. एन साठी तर आपल्याला मधल्या 2 ओळींची गरज आहे. इथे वरच्या 3 ओळी आहेत, नाही. त्याच्यामुळे ऑप्शन 2 सुद्धा कॅन्सल झाला. आता ऑप्शन 3 बघूया. ऑप्शन 3 मध्ये ई परफेक्ट बसला, एन बरोबर बसला आणि जी सुद्धा बसलाय. व्हेरी गुड. नंतर एल पण बसला, आय एस आणि एच पण बसला. करेक्ट. म्हणजे यासाठी आपला ऑप्शन नंबर 3 7 क्वेश्चनचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3, सॉरी, पर्याय नंबर 3, ऑप्शन नंबर 3. शाबास, अतिशय सोपा प्रश्न होता की नाही हा. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 8. Find the smaller hidden word which indicates head of the unit from the word handkerchief. खूप मोठं वाक्य झालं का? बरं थांबा, आपण काय करूया? वाक्याचे छोटे छोटे स्मॉल स्मॉल भाग करूयात, पार्ट करूयात. फाइंड द स्मॉलर हिडन वर्ड म्हणजे काय? लपलेला
छोटासा शब्द, शब्दामध्ये लपलेला छोटा शब्द तो शोधायचा आहे. विच इंडिकेट्स, काय कोणता शब्द? विच इंडिकेट्स म्हणजे दर्शवितो, काय दर्शवितो? हेड ऑफ द युनिट, विभाग प्रमुख कोण आहे. फ्रॉम द वर्ड, कशामधून? बघा, फ्रॉम द वर्ड हँकरचीफ. हँकरचीफ या शब्दामध्ये विभाग प्रमुख म्हणून लपलेला शब्द कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. बरं का? बघा याच्यामध्ये भरपूर आपण बघा स्मॉल बिगर वर्ड मध्ये बरेचसे स्मॉल वर्ड आपण शोधतो. इथं चिक आलेला आहे, हँड आलेला आहे, चीफ आलेला आहे, अँड आलेला आहे. तर मग पर्याय बरोबर कोणता येईल? बघा ऑप्शन नंबर 1 चिक. आता चिक म्हणजे काय रे बाळांनो? गाल. मग ते काय हेड ऑफ द युनिट म्हणजे विभाग प्रमुख होईल का? नाही. म्हणजे विभाग प्रमुख म्हणजे तुम्हाला समजलं ना, जसं आपल्या शाळेचा प्रमुख मुख्याध्यापक हो की नाही, तसं मग विभागाचा प्रमुख त्याला काय म्हणायचं? ऑप्शन नंबर 2 चीफ. चीफ म्हणजे प्रमुख. आता किती शाबास, याचं ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे. पण तरी पण आपण थांबतोय ना पुढचं, आधी घाई न करता ऑप्शन सुद्धा आपण वाचणार आहोत. ऑप्शन नंबर 3 इज हँड आणि ऑप्शन नंबर 4 इज अँड. हे दोन्ही शब्द हेड हेड ऑफ द युनिट साठी प्रॉपर नाही आहेत. मग प्रॉपर शब्द आहे आपला ऑप्शन नंबर 2 चीफ. सोपा होता की नाही प्रश्न? अतिशय सोपा हो की नाही मॅडम? किती सोपी प्रश्नपत्रिका हो की नाही? अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे ही. बघा नेक्स्ट क्वेश्चन इज कम्प्लीट द वर्ड रजिस्टर. बघा आता वर्ड रजिस्टर मध्ये आपण काय करतो? एकाच प्रकारचे, एकाच टाईपचे शब्द एकत्र त्यांचा संग्रह करतो. बरोबर की नाही? वर्ड रजिस्टर मध्ये एकाच प्रकारचे सगळे शब्द आलेले असतात. मग इथे शब्द पाहायचे का आपण? बघा बरं का, आपण शब्द पाहूयात, वाचूयात. फर्स्ट वर्ड इज व्हायोलिन, सेकंड इज तबला अँड डॅश डॅश. बघा व्हायोलिन, तबला हे काय आहेत रे? बरोबर, हे आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच वाद्य हो की नाही? वाद्यांची नावं आहेत. मग याच्यामध्ये आणखीन कोणते शब्द आपण ऍड करू शकतो? बघायचे पर्याय. पर्याय नंबर 1 ऑप्शन नंबर 1 इज इरेझर अँड स्पंज. इरेझर आणि स्पंज वाद्य आहेत का? नाही ना. आपण जरी वर्गामध्ये खोड्या करताना इरेझर वापरत असलो तर ते वाद्य म्हणून जरी वापरत असलो तर ते काही वाद्य नाही ना. मग इरेझर स्पंज हा काही पर्याय योग्य होणार नाही. सेकंड ऑप्शन इज सीन अँड म्युझियम. सीन म्हणजे प्रसंग आणि म्युझियम म्हणजे संग्रहालय. हे सुद्धा इन्स्ट्रुमेंट्स नाही आहेत. मग तो पण पर्याय आपला कॅन्सल होणार आहे. पुढचं ऑप्शन आहे टॅम्बोरिन अँड सिम्बल्स. येस, आठवलेत ना? आपण शिकलोय बरं का, दुसरीच्या वर्गात पण शिकलोय, तिसरीच्या वर्गात पण रिवाइज केले. मग टॅम्बोरिन म्हणजे खंजिरी आणि सिम्बल्स म्हणजे धन. वाजवतो ना आपण शाळेमध्ये. मग ही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. या ठिकाणी आपला पर्याय नंबर 3 बरोबर येणार आहे. पण काही न करता आपण परत चौथा पर्याय पण वाचणार आहोत. तर 4 नंबरचा ऑप्शन आहे मिक्सर आणि स्टीव. हे तर कुठली साधनं आहेत बरं? किचन मधली साहित्य आहे की नाही? मग ते पण या ठिकाणी येणार नाही. मग आपल्या 9व्या प्रश्नाचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 टॅम्बोरिन अँड सिम्बल्स. ओके, सोपा आहे ना प्रश्न? जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. छान, व्हेरी गुड. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. वाचूयात प्रश्न. आयडेंटिफाय द गेम अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. बघा हा तुमच्या आवडीचा प्रश्न आहे. गेम आहे ना इथे. मग बघा इथे पिक्चर दिलेला आहे आणि या पिक्चर मध्ये एक गेम खेळताना मुलं दिसत आहेत. कोणता बरं तो खेळ? हॉपस्कॉच. हॉपस्कॉच म्हणजे माहिती तुम्हाला? आपण ठिकरी खेळतो की नाही? हा, ती ठिकरी ती दिसते का रे खेळताना? नाही ना. नाही. मग ऑप्शन नंबर 1 कॅन्सल. ऑप्शन नंबर 2 हाईड अँड सीक. हाईड अँड सीक म्हणजे लपंडाव. लपंडाव खेळतात का मुलं? नाही. ऑप्शन नंबर 3 इज मार्बल्स. मार्बल्स म्हणजे काय? गोट्या. गोट्या खेळतात का? नाही 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 नाही. ऑप्शन नंबर 4 इज स्किपिंग रोप. बघा दिसतात का दोरीवरची उडी मारताना?
एक मुलगा आणि एक मुलगी दोरीवरच्या उड्या मारताना चित्रामध्ये दिसतंय. म्हणजे या ठिकाणी आपला 10व्या प्रश्नाचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 स्किपिंग रोप. ओके, सोपा आहे प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. बघा आता मात्र तुमची खरी कॉम्पिटिशन आहे, खरी तुमची स्पर्धा आहे, खरी तुमच्या बुद्धीला चालना आहे बरं का. बघा सगळेच शब्द अगदी सारखे दिसतात, अगदी सगळीकडे सी दिसतोय, पी दिसतोय, आय दिसतोय, टी दिसतोय. अरे इथं कॉम्पिटिशनचं स्पेलिंग आपल्याला शोधायचंय आणि करेक्ट स्पेलिंग शोधायचंय. कारण आपण काय करतो माहितीये का, उच्चार करताना कॉम्पिटिशन म्हणतो आणि मग कॉम्पिटिशन म्हटलं की PITISION. बरोबर, असं उच्चार केला की नाही मी पण. हा बघा आता आपण सगळे स्पेलिंग बनणार आहोत बरं का. ऑप्शन नंबर 1 मध्ये बघा COMPITITION. आता तुम्हाला वाटेल उच्चारानुसार तर मॅडम हा बरोबर शब्द आहे, पण नाही, हा बरोबर शब्द नाही. इथे हे जे स्पेल आहे ते स्पेलिंग करेक्ट नाहीये. मग करेक्ट स्पेलिंग कोणते बघूया. ऑप्शन नंबर 2 मध्ये बघा COMPETITION. हा तुम्हाला जरी वाटलं मॅडम हा त्याचा उच्चार तो कॉम्पिटिशन होतोय, मग पण दिस इज करेक्ट आन्सर. कॉम्पिटिशन हा शब्द आहे बरं का तो. कारण इकडे बघा कॉम्पिटिशन हा जो शब्द आहे तर कॉम म्हणजे टुगेदर, पेट म्हणजे टू ट्राय आणि EITION शन हा नॉन एंडिंग आहे, तो ऍक्शन किंवा प्रोसेस सांगत आहे. त्याच्यामुळं हा 2 नंबरचा जो पर्याय आहे हा तुम्हाला निवडावा लागणार आहे किंवा तोच करेक्ट ऑप्शन आहे. कॉम्पिटिशन COMPETITION, नॉट SION, नॉट. बघा तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा तुम्हाला घाबरण्यासाठी, चुकवण्यासाठी तेच ते स्पेलिंग रिपीट केलेले आहेत, पण त्यात थोडासा बदल आहे बरं का. आपण घाई करून इथे चुका करू शकतो, अजिबात चुकायचं नाही. तुम्ही आता खूप हुशार मुलं आहात, त्याच्यामुळं घाई न करता करेक्ट स्पेलिंग आपण या शब्दाचे इथे निवडायचं आहे. आणि या ठिकाणी क्वेश्चन नंबर 11 साठी ऑप्शन नंबर 2 हा पर्याय आपण या ठिकाणी निवडलेला आहे आणि तो एकदम करेक्ट आहे. बघा क्वेश्चन नंबर 12, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आयडेंटिफाय द अंडरलाईन पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. बघा आपण यावर्षी जरा जास्त भर दिला या प्रश्नावरती. पंक्च्युएशन मार्क आपल्याला नेहमी आपण वापरतो, इंग्रजीमध्ये वापरतो, मराठीमध्ये वापरतो आणि आता यावर्षी आपण नवीन हिंदी विषय शिकतो. त्या हिंदी विषयामध्ये सुद्धा आपण या विराम चिन्हांचा वापर करत आहोत. पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे विराम चिन्ह. बघूया आपण सेंटेन्स रीड करूया. ऍटलीस्ट सॉरी ऍट लास्ट आय विल हॅव सम राईस. बघा बघा तो मुलगा म्हणतोय तेव्हा मुलगी म्हणते ऍट लास्ट आय विल हॅव सम राईस. आणि तिथे बघा 2 पंक्च्युएशन मार्क्स आलेले, एक आहे एक्सक्लेमेशन मार्क आणि दुसरा आहे फुल स्टॉप. पण अंडरलाईन कोणत्या केलेला आहे. आपण घाईमध्ये काय करतो ते बघतच नाही अंडरलाईन कशाला केले. 2 मार्क आहेत, मग यातला कुठला पण पटकन त्याला नंबर देऊन टाकतो किंवा तो ऑप्शन निवडून टाकतो. तर घाई न करता बघा एक्सक्लेमेशन मार्क्सच्या खाली लाईन दिलेली अंडरलाईन केलेली बघा त्याला दिसतंय का. मग बघा एक्सक्लेमेशन मार्क्स हा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय, तर 1 नंबरचा पर्याय बघा ऑप्शन नंबर 1 इज अपॉस्ट्रोफी, तो नाही. ऑप्शन नंबर 2 इज कॉमा, तो पण नाही. ऑप्शन नंबर 3 इज क्वेश्चन मार्क देखील नाही. आता आपला पर्याय आला एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गार चिन्ह. बरोबर आहे ना. म्हणजे क्वेश्चन नंबर 12 साठी आपला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 एक्सक्लेमेशन मार्क. दिसलं छान, व्हेरी गुड. बघा बरीच मुलं हात वरती करून उत्तर सांगतायत बरं का, आणि बरोबर सांगतायत. अगदी छान, हुशार मुलं आहात तुम्ही अगदी. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. The next question is select the proper option to complete the motto. मोटोज आपण शिकलोय, तिसरीला शिकलो, चौथीला शिकलो. मोटो म्हणजे काय,
घोषवाक्य. घोषवाक्य म्हणजे आपण देतो ना, घोषणा देतो, बरोबर की नाही. मग हे कोणतं योग्य होईल घोषवाक्य, कोणता शब्द तिथे वापरावा लागेल. बघा आधी आपण ते सेंटेन्स वाचूया. डॅश डॅश इज वेल्थ. वेल्थ म्हणजे संपत्ती. मग संपत्ती काय आहे बरोबर. काही मुलं घरी जर केली तर म्हणाल ऑप्शन नंबर 1 मनी. मनी म्हणजे संपत्ती. ऑप्शन नंबर 2 हेल्थ. हेल्थ तर काही संपत्ती नाही. ऑप्शन नंबर 3 करन्सी. करन्सी म्हणजे चलन, ती पण संपत्ती आहे. ऑप्शन नंबर 4 ग्रोथ म्हणजे वाढ, ती काही संपत्ती नाही. मग जरा का कन्फ्यूज नाही. तुम्ही हुशार मुलं आहात, तुम्हाला माहिती आहे आपण प्रत्येक शनिवारी व्यायाम करतो. आपल्याला आपल्या सर मॅडम सांगतात की काय आहे, आपले आरोग्य ही संपत्ती आहे. मग आरोग्यासाठी कोणतं ऑप्शन येणार. येस करेक्ट. सेकंड नंबर हेल्थ इज वेल्थ. बरोबर ना. हेल्थ इज वेल्थ म्हणजे क्वेश्चन नंबर 13 साठी आपलं ऑप्शन नंबर 2 हे आन्सर योग्य आन्सर आहे, करेक्ट आन्सर आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा नेक्स्ट क्वेश्चन इज फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. आपण या ठिकाणी काय करणार आहोत, रिकामी जागा भरायची आहे. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. योग्य शब्द लिहून ते रिकामी जागा पूर्ण करायची. बघा मी सेंटेन्स वाचते. दिस ऍडव्हर्टाइजमेंट गिव्स ऑफर फॉर डॅश डॅश फेस्टिवल. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय. येस बरोबर, जाहिरात. आणि फेस्टिवल म्हणजे काय तर सण. मग कोणत्या सणासाठी ऑफर आहे बघा. इथे दिसतंय का तुम्हाला चित्रामध्ये, त्या पिक्चर मध्ये दिसतंय की बाय 3 शर्ट्स ॲट रुपीज 1199. मग इथे आता कुठे बरं ऑफर आली. मग इथे कुठे फेस्टिवलचं नाव आलंय आहे बरं का. नीट पहा. ऑफर शब्दाच्या वरती दिवाळी शब्द दिसला का तुम्हाला. दिसला. येस बरोबर. ही ऑफर कशासाठी आहे, कोणत्या सणानिमित्त आहे, दिवाळी या सणानिमित्त आहे. म्हणून बरोबर. शाबास, बऱ्याच मुलांनी बघा उत्तर बरोबर शोधलंय. पण आणि आता ऑप्शन बघूयात आपण. ऑप्शन नंबर 1 इज ईद. ऑप्शन नंबर 2 इज पुणे. ऑप्शन नंबर 3 इज दिवाळी. ऑप्शन नंबर 4 इज क्रिसमस. बघा या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 दिवाळी. अतिशय सोपा प्रश्न. हो की नाही. दिवाळीसाठी तुम्ही पण खरेदीला जाताय ना, आपल्याला भरपूर ऍडव्हर्टाइजमेंट येत आहेत. पेपरला सुद्धा आपण रोज रोज बघतोय. अशा ऍड तुम्ही पेपर मध्ये बघतच असाल, हो की नाही. मग बघा दिवाळीची खरेदी तर करायची आपल्याला. चला पण आधी पुढचा प्रश्न सोडूयात. बघा क्वेश्चन नंबर 15. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय शोधायचा आहे आपल्याला. डॅश डॅश वर्क क्विकली. आता मात्र तुम्ही नक्की काही करणार आणि नक्कीच चुकणार. बघा सगळेच तर लेट्स दिसत आहेत. मग सगळे पहिला पर्याय पण लेट्स दिसतोय, दुसरा पर्याय पण लेट्स दिसतोय, तिसरा पण लेट्स दिसतोय, चौथा पण लेट्स दिसतोय. आता मात्र तुमची थोडीशी कसरत आहे बरं का. शिकलात ना तुम्ही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आपण काय करतो, एपॉस्ट्रोफी कुठे येणार. बरं पहिला ऑप्शन बघूया बरं का आधी. लेट्स. बघा इथे एपॉस्ट्रोफी कुठे आली, शब्दाच्या शेवटी, वर्डच्या एंडिंगला. तिथे असते का रे आपल्या एपॉस्ट्रोफी. ऑप्शन नंबर 2 ला बघा लेट्स. हे तर बरोबर दिसतंय. एपॉस्ट्रोफी तर आपल्याला करेक्ट जागेवर आहे. मग आपण नाही करून काय करणार, ऑप्शन नंबर 2 लिहून टाका. आणि मग छोटीशी चूक झाली आणि आपण 2 मार्क लॉस मध्ये गेलो, हो की नाही. का बरं चुकलो मॅडम, आम्ही तर बरोबर आहे. लेट्स शब्द पण बरोबर आहे. पण लेट्स हा शब्द वाक्याचा पहिला शब्द आहे, बिगिनिंग वर्ड आहे. मग इथे एल सुद्धा काय पाहिजे, कॅपिटल लिहिलेला पाहिजे. मग त्याच्यामुळे हा पर्याय आपला कॅन्सल होणार आहे. बघा ऑप्शन नंबर 3 कडे जाऊया. लेट्स. इथे बघा बघा दिसतंय बरोबर. एल कॅपिटल आहे, एपॉस्ट्रोफी योग्य जागेवर आहे. बरोबर. आता अजिबात चुकलो आहे ना. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर.
बघा चौथा प्रश्न तर अगदीच ऍपॉस्ट्रॉफी पहिल्यांदाच दिली, आपण तो तर विचार सुद्धा करणार नाही. ओके, तुम्ही हुशार मुला ऍपॉस्ट्रॉफी पहिल्यांदा आपण कुठेच देत नाही, तर मग चौथा पर्याय तर कॅन्सल बादच होणार आहे. त्याच्यामुळं 15व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर थर्ड, लेट्स. शाबास, बघा बऱ्याच मुलांनी एकदम बरोबर उत्तर दिलेले. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 16, फाइंड द ऑड मॅन आउट. आता इथे आपल्याला ऑड मॅन काढायचा आहे बाहेर, बरोबर की नाही? म्हणजे त्यामध्ये वेगळा आलेला शब्द त्याला आपल्याला सर्कल करायचा आहे, त्याला शोधायचा आहे. मग बघूयात का पर्याय. बघा बघा, ऑप्शन नंबर 1 इज शायनिंग स्टार, ऑप्शन नंबर 2 इज टॉल ट्री, ऑप्शन नंबर 3 इज क्लेवर हाऊस, ऑप्शन नंबर 4 इज ओल्ड मॅन. बघा हे सगळे काय आहेत ते? शाबास, हे सगळे आहेत ऍडजेक्टिव्ह. हो की नाही? शायनिंग स्टार म्हणजे चमकणारा तारा, बरोबर आहे. टॉल ट्री उंच झाड, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 आहे क्लेवर हाऊस, हुशार घर. हुशार घर असतं का रे? नाही नाही नाही, हुशार तर मुलं असतात. हो की नाही? तसे तुम्ही बरोबर उत्तर करून सांगितलंय. ओल्ड मॅन हे तर नाही येणार, हे तर बरोबर आहे. मग चुकीचं काय झालं? ऑड मॅन काढायचं की नाही आपल्याला, ऑड मॅन आउट करायचं आहे. ऑप्शन नंबर 3 क्लेवर हाऊस इज करेक्ट आन्सर. शाबास, व्हेरी गुड. काही मुलं तर इतकी हुशार आहेत ना की प्रश्न वाचल्या बरोबर उत्तर सांगतात बरं का. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 17, बघा मी प्रश्न वाचते. Which of the following is a request? Choose the correct option. बघा बघा, आता इथे ऑप्शन दिलेले आहेत 4 आणि याच्यामध्ये रिक्वेस्ट कोणत्या वाक्यामध्ये आहे ते आपल्याला शोधायचे. शाबास, बघा एका मुलाने सांगितलं ना का उत्तर. पण बघूयात आपण त्याने काय उत्तर सांगितलं, बरोबर सांगितलं की नाही. बघा इथे फर्स्ट ऑप्शन आहे मे आय कम इन सर. मे आय कम इन, इथं काय केलं? रिक्वेस्ट केली आहे का? आपल्याला वाटतं ना रिक्वेस्ट, पण रिक्वेस्ट नाहीये ती परमिशन आहे. ती काय आहे? परमिशन आहे. ऑप्शन नंबर 2 इज आय डोंट नो, मला माहित नाही. ही रिक्वेस्ट आहे का? नाही नाही नाही. ऑप्शन नंबर 3 व्हॉट आर यू डुईंग, इथे काय विचारलाय? प्रश्न विचारलेला आहे. मग ही रिक्वेस्ट होईल का? तर नाही. मग ऑप्शन नंबर 4 इज प्लीज वेट फॉर मी. हा, इथे बरोबर रिक्वेस्ट आली बघा, प्लीज. आपण इथे काय केलं? प्लीज म्हटले, प्लीज म्हणजे रिक्वेस्ट केली. प्लीज वेट फॉर मी, इथे आपण काय केलेली आहे? रिक्वेस्ट केलेली आहे. आता रिक्वेस्ट आणि परमिशन या दोघांमध्ये थोडं आपण कन्फ्युज होतो. परमिशन म्हणजे काय? परवानगी. आस्किंग मी इफ यू आर अलाउड टू डू समथिंग, म्हणजे आपण काही करण्यासाठी तिथे परवानगी घेतोय. मी काम करू का? मी आत येऊ का? मी बाहेर जाऊ का? मी आय गो आउट. तुम्ही विचारता की नाही रोज? मॅडमला विचारता, सरांना विचारता, म्हणजे तुम्ही त्यांची परमिशन घेता. आणि प्लीज वेट फॉर मी, तुम्ही तुमच्या मित्रांना म्हणता थांबणार आहे माझ्यासाठी. प्लीज गिव्ह मी, म्हणजे तर प्लीज शब्द आला नम्रपणे पोलाइटली आपण जिथे बोलतो तिथं ती काय होते? रिक्वेस्ट होते, बरोबर. मग 17 क्वेश्चन नंबरचा आन्सर आहे बरोबर ऑप्शन नंबर 4 प्लीज वेट फॉर मी. शाबास, व्हेरी गुड. आता बघा पुढचा आपला प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे बरं का. प्रश्नपत्रिका खूप सोपी आहे आणि हुशार मुलाला आपला अगदीच सोपी आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन. बघा इथे चार्ट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक बॉक्स जो आहे तो एम्प्टी दिसतोय. पण बघा बघा हुशार मुलाने सांगितलं बरं का. आता बघा इथे शब्द दिलाय हँड, हँड, आणि खाली बघा बघा बॉक्स मध्ये लिहिलंय पाम. पाम म्हणजे काय रे? बरोबर, तळहात. एल्बो कोपरा, फिंगर्स हातांची बोट, आणि मग पुढे काय? म्हणजे हे शब्द कसे आहेत? सगळे हँडला रिलेटेड शब्द आहेत, हँडशी रिलेटेड, हँडशी संबंधित शब्द आहेत. मग हा पुढचा शब्द कोणता येणार बॉक्स मध्ये? बघायचा. ऑप्शन नंबर 1 इज बिग. बिग म्हणजे चोच. हँडला चोच असते का रे? नाही 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 मॅडम.
2 नंबरचा ऑप्शन आहे टस, म्हणजे सोंड. हाताला कुठे सोंड असते का? नाहीच. ऑप्शन नंबर 3 इज स्टमक. अरे हाताचा आणि पोटाचा काही संबंध तरी आला का? नाहीच. मग ऑप्शन नंबर 4 इज रिस्ट. रिस्ट म्हणजे मनगट. येस, इट इज रिलेटेड टू हँड. बरोबर ना? रिस्ट हा शब्द हँडच्या बरोबर आहे. रजिस्टर बघा, हे वर्ड रजिस्टर हा शब्द किंवा हा प्रश्न वर्ड रजिस्टर म्हणतो आपण. बरोबर, त्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकतो. म्हणजे इथं आहे ऑप्शन नंबर 4 इज रिस्ट. 4 नंबरचा पर्याय हा करेक्ट आन्सर आहे. तर पुढचा प्रश्न बघूया आपण आता. क्वेश्चन नंबर 19. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. बरोबर का? इथे काय करायचं आहे आपल्याला? पुन्हा एकदा करेक्ट ऑप्शन कोणता आहे ते निवडायचं आहे. बघा क्वेश्चन नंबर 19. शाबास. बघा वाचू मी रीड करते ना त्या सेंटेन्स. फेब्रुवारी इज द डॅश डॅश मंथ ऑफ द इयर. बघा अतिशय सोपा प्रश्न आहे की नाही तुमच्या रोजच्या सरावामधला. फेब्रुवारी महिना सगळ्यांना माहिती आहे. फेब्रुवारी महिना किती नंबरचा महिना आहे? 2 नंबरचा. मग आपण लगेच घाईघाईने उत्तर लिहिलं सेकंड नंबर पर्याय 2 आणि चूक केली. ओके नाही? बघायचं ऑप्शन सगळी नीट पहा बरं. ऑप्शन नंबर 1 आहे सेकंड. ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे 2 लिहिलेले. ऑप्शन नंबर 3 मध्ये सुद्धा 2 आहेत ना, पण रोमन संख्या आहे, पण ती सुद्धा 2च आहे ना. आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये 2च स्पेलिंग लिहिलेले वर्ड मध्ये लिहिलेलं आहे. बरोबर. मग आता आता कोणतं बरं येईल, कोणतं बरं येईल? आलं का? येस, कारण फेब्रुवारी इज द सेकंड मंथ ऑफ द इयर. इथे आपण ऑर्डिनल क्रमवाचक संख्या म्हणून सेकंड हे करेक्ट ऑप्शन येणार आहे. बरोबर की नाही? फेब्रुवारी इज द सेकंड मंथ ऑफ द इयर. इथं सेकंड हे ऑप्शन म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. अरे मॅडम, हा तर किती सोपा प्रश्न. रोज आम्ही वेळा बघतो, रोज आम्ही वेळ सांगतो. ओके, आजोबाला सांगतो, आजीला सांगतो, मम्मीला सांगतो आणि शाळेत जाताना पण बघतो आणि भूक लागली की मग सुद्धा आम्ही काय बघतो. बघता ना तुम्ही क्लॉक? मॅडम 1 वाजला, जेवायची सुट्टी कधी होणार? आता बघा बरं का घड्याळामध्ये किती वाजले. या घड्याळामध्ये किती वाजले तेच आपल्याला पाहायचं बरं का. दिस क्लॉक शोज द टाइम. घड्याळामध्ये किती वाजले? बरोबर 3:45 आपण मराठीत सांगितलं. पण इंग्रजीमध्ये सुद्धा आता आपण शिकलेलो आहोत. 3रीच्या इयत्तेमध्ये शिकलो. बरोबर की नाही? मग आता बघा बरं ऑप्शन नंबर आपल्याला काही करायचे नाहीये. आपण काही मुलं काय करतात माहिती का? पटकन हे करतात. क्वार्टर 2 लिहिलंय, क्वार्टर 5 लिहिलंय, ते बघतच नाही. मग हे सगळे प्रश्न आपल्याला हे सगळे ऑप्शन्स एकदा चेक करायचे आहेत. ऑप्शन नंबर 1 आहे क्वार्टर टू 4. म्हणजे 4 वाजण्यासाठी 15 मिनिट कमी. आहेत का ते बरोबर घड्याळामध्ये? नाही नाही, काहीतरीच. एक मॅडम 2 नंबरचा पर्याय क्वार्टर पास 4. 3 आहेत. नाही मॅडम, क्वार्टर पास 3. नाही नाही, तुम्ही चुकताय ना. बघा इथे गळ्यामध्ये तास काटा, आवर हँड कुठं आहे? 4च्या थोडासा आधी आणि मिनिट हँड आहे ऍट 9 o'clock. ऍट 9 म्हणजे 4 वाजण्यासाठी 15 मिनिट कमी आहे. बघा त्यासाठी आपण कमीसाठी काय म्हणतो? क्वार्टर टू. ओके नाही? क्वार्टर टू 4. म्हणून या ठिकाणी 20व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 क्वार्टर टू 4. बरोबर की नाही? शाबास, व्हेरी गुड. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. सोपा होता ना प्रश्न? हो मॅडम, अगदीच सोपा. आता पुढचा प्रश्न बघा बरं. व्हॉट विल यू राईट इन द फॉलोइंग टाइमलाईन? शिकलोय आपण हा भाग. हो, मागच्या वर्षी आपण मंथनच्या स्कॉलरशिपच्या मिशन आरंभाच्या परीक्षेच्या वेळेला प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स शिकले. आणि बघा त्या चार्ट मध्ये आपल्याला तेच दिसते बरं का. प्रेझेंट त्याच्या खाली लिहिले फाइंड. पास्ट तिथे आपल्याला आहे क्वेश्चन मार्क आणि फ्युचरच्या तिथे लिहिलं आहे विल फाइंड. म्हणजे
प्रेझेंट टेन्स मध्ये आपण फाइंड म्हणणार. व्हेरी गुड. बघा काही मुलांनी बरोबर उत्तर द्यायला लागले. पास्ट टेन्स आहे. मग फाइंडचा पास्ट टेन्स काय होणार? फाउंड. बरोबर की नाही? तुम्ही आम्हाला सांगता बघा शाळेमध्ये, आय फाउंड अ पेन, आय फाउंड अ पेन्सिल. बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही सापडल्यानंतर ते आम्हाला येऊन सांगता, म्हणजेच पास्ट टेन्स, म्हणजेच तो भूतकाळ. हो की नाही? मग इथे बघा आपण फाउंड हा शब्द तर शोधला. चल ऑप्शन शोधूयात का? बघा पहिलं ऑप्शन आहे विल फाइंड. विल फाइंड येणार का? ऑप्शन नंबर 2 आहे फाउंड. बरोबर. आपला ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. बरोबर की नाही? म्हणजे 21वा प्रश्न आपण बघता बघता प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवत आलो आणि संपवत आलोय. बघा आपण हळूहळू 22व्या प्रश्नाकडे वाटचाल केलेली आहे. बरोबर की नाही? बघूया आता आपण क्वेश्चन नंबर 22 पाहतोय. चला मी वाचते ना प्रश्न. At the time of examination, what will you say to your friend? Choose the proper greeting. Greeting म्हणजे अभिवादन. बरोबर की नाही? बघा at the time of examination. आता मी वाचायचं बघा. At the time of examination म्हणजे परीक्षेच्या वेळेला जाताना. What will you say? तुम्ही काय बरं म्हणणार टू युअर फ्रेंड, तुमच्या मित्राला? परीक्षेला निघालेला आहे आणि तुमच्या मित्रासाठी तुम्ही काय बरं अभिवादन करणार, काय बरं म्हणणार? तर बघा ऑप्शन नंबर 1 इज ऑल द बेस्ट. बरोबर आहे. पहिलाच ऑप्शन एकदम करेक्ट आहे. ऑल द बेस्टच म्हणणार ना आपण. परीक्षेला जाताना आपण आपल्या मित्राला मैत्रिणीला काय म्हणणार? ऑल द बेस्ट हेच ग्रीटिंग वापरणार. म्हणून 22व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 ऑल द बेस्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 23. बघा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तिथे आपल्याला योग्य ऑप्शन परत निवडायचं आहे. संडे कम्स आफ्टर. आता तुम्ही काय करताय? मॅडम किती सोपा प्रश्न. संडे, संडे, मंडे, लगेच पटकन मंडे, मंडे शोधला, मंडे शोधला. येस मॅडम बरोबर. ऑप्शन नंबर 1 मंडे पटकन केलं आणि आपण घाई केली कारण तिथे काय विचारलंय? संडे कम्स आफ्टर. कोणाच्या नंतर येतो? मग मंडेच्या नंतर संडे येतो का? नाही. मंडे संडेच्या नंतर येतो. हो की नाही? मग बघूयात आपण ऑप्शन. ऑप्शन नंबर 1 मंडे. मंडे तर येणार नाही. ते ऑप्शन आपले कॅन्सल करावं लागणार आहे. ऑप्शन नंबर 2 थर्सडे. आता थर्सडे कशामध्येच येईल? संडे आणि थर्सडेचा काही संबंधच येणार नाही. ऑप्शन नंबर 3 सॅटरडे. येस इट इज करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 3 सॅटरडे इज करेक्ट आन्सर. म्हणून 23व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 सॅटरडे. ओके. सोपा आहे की नाही प्रश्न? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा घ्यायचा ना पुढचा प्रश्न. येस बघा या ठिकाणी बघा 24वा आपला प्रश्न आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. इथे तुम्हाला दिसतंय का चित्र? सॉरी पिक्चर नाही इथे. इथे आपल्याला सेंटेन्स लिहिलेला आहे बघा. गौरव वॉज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन्स टीम. बघा दिसतंय ना? गौरव वॉज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन्स टीम. बघितलं? आता इथे बघा गौरव हा काय आहे रे? बिगिनिंग ऑफ द सेंटेन्सचा शब्द आहे आणि शिवाय बिगिनिंग तर आहे, शिवाय गौरव इज अ नाउन. गौरव काय आहे? आपला गौरव म्हणजे आहे नाउन. नाउन म्हणजे नाव आहे, नाव आहे. मग गौरवचं पहिलं जे अक्षर आहे जी हा कॅपिटल आला पाहिजे. बरोबर की नाही? आणि आणखी बरोबर फक्त जी येईल का? बघा बरं का ऑप्शन आपण परत एकदा बघूया. ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल जी फॉर गौरव. बरोबर की नाही? आपण कॅपिटल जी फॉर गौरव केलं आणि लगेच म्हटलं
मॅडम याचं उत्तर तर एकदम सोपं आहे. कॅपिटल जी फॉर गौरव, फर्स्ट आन्सर इज द करेक्ट आन्सर. नाही आपण पूर्ण वाक्य वाचलंच नाही. गौरव वॉज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन. ए डिव्हिजन बरोबर की नाही. हे ए सुद्धा काय आहे, डिव्हिजनचं नेम आहे, नाव आहे. म्हणून ए सुद्धा काय आला पाहिजे, कॅपिटल आला पाहिजे. मग मला म्हणतील बरं कॅपिटल ए फॉर ए डिव्हिजन मॅडम, मग नाही पण ते सुद्धा उत्तर येईल का, नाही ते तर बरोबरच आहे. पण मग जी पण बरोबर आहे आणि ए पण बरोबर आहे. मग ए आणि जी कॅपिटल असं कोणत्या बरोबर ऑप्शन मध्ये आहे, शाबास. ऑप्शन नंबर 4 कॅपिटल जी फॉर गौरव अँड कॅपिटल ए फॉर ए डिव्हिजन. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 कॅपिटल जी फॉर गौरव अँड कॅपिटल ए फॉर ए डिव्हिजन. बरोबर की नाही, शाबास. आता बघा बघता बघता आपण अगदी लास्ट क्वेश्चन कडे आलोय बघा. किती हुशार मुलं आहात ना तुम्ही, अगदी भरभर भरभर प्रश्न सोडवताय. बघा आपला हा 25वा प्रश्न आपण आता वाचणार आहोत. काउंट द नंबर ऑफ क्वेश्चन मार्क्स इन द फॉलोइंग कन्व्हर्सेशन. म्हणजे काय रे, बघा परत एकदा मी प्रश्न वाचतेय. काउंट द नंबर ऑफ क्वेश्चन मार्क्स म्हणजे प्रश्न चिन्ह काउंट करायचे आहेत म्हणजे मोजायचे आहेत. कुठले, इन द फॉलोइंग कन्व्हर्सेशन. खाली जो संवाद दिलेला आहे त्या संवादामधले, त्या कॉन्व्हर्सेशन मधले आपल्याला प्रश्नचिन्ह काउंट करायचे आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. बघा मी द कन्व्हर्सेशन वाचतेय बरं का. ए सेज हॅलो, तेरा स्पीकिंग, विल यू कम टू प्ले विथ मी. एक दिसलं, व्हेरी गुड. थांब आपण घाई नाही करायची, पुढे आपण अजून बघणार आहोत. बी सेज विच गेम. बघा या 2 नंबरच्या वाक्यामध्ये सुद्धा एक क्वेश्चन मार्क आलेला आहे. मग आणखी पुढे पण आहे आपला, इथे आपला कन्व्हर्सेशन संपलेलं नाही आहे. मग पुढे पण आहे आपलं. ए सेज ऑफकोर्स बास्केटबॉल. इथे आहे काय क्वेश्चन मार्क, नाही ते काय आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे, त्याच्यामुळे ते येणार नाही. आणि नंतर बी सेज व्हेन. व्हेनच्या तिथे पण बघा प्रश्नचिन्ह आहे. आणि ए सेज ऍट 5 PM. बघा मग आपण किती क्वेश्चन मार्क्स या ठिकाणी बघितलेले आहेत. फर्स्ट लाईन मध्ये एक क्वेश्चन मार्क आहे, सेकंड लाईन मध्ये क्वेश्चन मार्क आहे आणि फोर्थ लाईन मध्ये क्वेश्चन मार्क आहे. एकूण या ठिकाणी 1 2 3 क्वेश्चन मार्क आहेत. मग बघा 3 पर्याय कुठे आहे, ए 2, ऑप्शन नंबर 2 मध्ये 4, ऑप्शन नंबर 3 मध्ये 0 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये 3. बघा अतिशय सोपी प्रश्नपत्रिका. आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये काय झालेलं आहे की तुम्ही इतकी बरोबर सोडवली की तुम्ही इंग्रजी या विषयामध्ये स्कोरिंग मार्क्स तर नक्की मिळवणार, पैकीच्या पैकी मार्क मिळवणार. मग आणि शिवाय तुम्हाला आता बघा ही प्रश्नपत्रिका सोपी असल्यामुळे बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका सोडवायला खूप जास्त वेळ मिळणार, बरोबर की नाही. पण बघा आपल्या तासाला अजून थोडा वेळ आहे संपण्यासाठी. आपण प्रश्नपत्रिका वेळेच्या आधी हुशार असल्यामुळे खूप लवकर पूर्ण केलेली आहे. पण म्हणून आता आपण काय करणार आहोत, अजून काही सरावासाठी जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण त्याचा सराव करणार आहोत. करायचा ना सराव, चला पुढे बघूयात. हा बघा तुमच्यासाठी सरावासाठी आणखी काही प्रश्न. एक ही प्रश्नपत्रिका आहे बरं का, एक खाजगी प्रकाशनाची प्रश्नपत्रिका आहे. पण आपल्याला सरावासाठी ती वापरायची आहे, कारण मी आधी सांगितलं की जो हार्डवर्क करतो त्याला सक्सेस मिळतो. मग जास्तीत जास्त जर प्रश्न आपण या ठिकाणी सोडवले तर निश्चितच आपली जास्त तयारी होणार आहे. मग बघायची करायची तयारी. बघा इथे थोडेसे वेगळ्या प्रकारचे पण काही प्रश्न आहेत. बघा बघा हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 3. या 3 प्रश्नांसाठी या सूचना आहेत. बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अन इन्स्ट्रक्शन. बघा आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं रिक्वेस्ट कशाला म्हणायचं, परमिशन कशाला म्हणायचं. आता हे काय इन्स्ट्रक्शन दिल्यात म्हणजे सूचना केलेली आहे. मग कोणत्या पर्यायामध्ये सूचना केलेली आहे ते आपल्याला पाहायचं बरं का. बघा ऑप्शन नंबर 1 इज आय वॉन्ट युअर पेन. ती सूचना आहे का, नाही.
ऑप्शन नंबर 2 इज कॅन आय गो टू द टॉयलेट. कॅन आय गो टू द टॉयलेट. इथे काय केलंय? येस, मगाशी आपण पाहिलं इथे काय केलंय? परमिशन घेतलेली आहे, बरोबर की नाही? ऑप्शन नंबर 3 इज प्लीज हेल्प मी. बघा, आपण हे मगाशी सांगितलं की आपण जिथं खूप हंबलली किंवा पोलाइटली नम्रपणे जेव्हा बोलतो ते काय आहे? रिक्वेस्ट आहे, प्लीज हेल्प मी. आता पुढे बघा, नेक्स्ट ऑप्शन आहे शट द डोअर. ऑप्शन नंबर 4 इज शट द डोअर. बरोबर की नाही? ही सूचना आहे, शट द डोअर. बरोबर की नाही? मग या ठिकाणी या प्रश्नाचं आन्सर आहे आन्सर नंबर ऑप्शन नंबर 4 शट द डोअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑब्झर्व द पिक्चर अँड डिसाइड which pair of the adjective is correct. सोपा प्रश्न आहे बघा, तुम्हाला दिसतंय त्या ठिकाणी एका टोपलीमध्ये एका बास्केटमध्ये भरपूर मँगोज आहेत आणि एक बास्केट मात्र पूर्ण एम्प्टी आहे, बरोबर की नाही? मग यासाठी ऑप्शन काय येणार बघा बघा. ऑप्शन नंबर 1 इज ओपन अँड क्लोज. इथे ओपन अँड क्लोज ऑप्शन येईल का? नाही. बघा, ऑप्शन नंबर 2 आहे बिग अँड स्मॉल. हे बिग अँड स्मॉल दिले का इथे? नाही. छोटं आणि मोठं असं काही दिलेलं नाही. ऑप्शन नंबर 3 इज फुल अँड एम्प्टी, म्हणजे भरलेलं आणि रिकामं. बरोबर आहे ना? हे ऑप्शन बरोबर आहे. आणि ऑप्शन नंबर 4 इज हॉट अँड कोल्ड. हॉट आणि गरम आणि थंडचा प्रश्नच नाही आला, हो की नाही? मग या ठिकाणी ऑप्शन नंबर पण बघितलं का, या ऑप्शन इथे ऍडजेक्टिव्ह बरोबरच इथे तुम्हाला काय दिसतं या प्रश्नामध्ये? ओपन, क्लोज, बिग, स्मॉल, फुल, एम्प्टी, हॉट, कोल्ड हे सगळे काय आहे? बरोबर अपोजिट वर्ड्स आहेत. हे सगळे काय आहे? अपोजिट वर्ड्स आहेत. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. सोपा आहे प्रश्न बघा. which word is in the bag is not related to flower. दिसतोय का प्रश्न? इथे या चार्ट मधला कोणता शब्द फुलाशी संबंधित नाही आहे? नाही, बरोबर की नाही? मध्ये दिले फ्लावर. दिसतंय ना फ्लावरचं स्पेलिंग? मग ऑप्शन नंबर 1 लोटस. लोटस हे फ्लावर आहे का रे? हो मॅडम, लोटस तर कशाला म्हणतो आपण? कमळ. बरोबर. ऑप्शन नंबर 2 ब्रिंजल. ब्रिंजल फळ आहे का फुल आहे? नाही नाही नाही, ब्रिंजल इज व्हेजिटेबल. फळ पण नाही मॅडम आणि फुल पण नाही, व्हेजिटेबल आहे. ऑप्शन नंबर 3 इज सनफ्लावर. सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल. मग फुल आहे की नाही ते? येस, ते फुल आहे, दॅट इज फ्लावर. ऑप्शन नंबर 4 इज रोज. रोज हे सुद्धा काय आहे? फ्लावर आहे, बरोबर की नाही? मग बघा, या ठिकाणी आपण आणखी जास्तीच्या काही प्रश्नांचा सुद्धा सराव या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही सगळेजण उद्याच्या परीक्षेची तयारी करत असाल. कोणती परीक्षा? विसरला नाही ना? लक्षात ठेवा बरं का, उद्या जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेमार्फत शिष्यवृत्तीचा सराव परीक्षा घेतली जाणार आहे. उद्याचा आपला पहिला सराव आहे आणि या सराव परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट डिअर स्टुडंट्स. ओके, बाय, गुड नाईट.